नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, भारताच्या पहिला महिला संबंधित महत्त्वाची माहिती. हे असे प्रश्न आहेत जे वारंवार परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नोट्स तयार करा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे युजफुल आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, आता पहिलं विचारलं आहे आपल्याला, पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर मित्रांनो, इथं सगळ्यांना माहिती असणार, पहिली महिला राष्ट्रपती ही प्रतिभाताई पाटील होती आणि ते खानदेशचे होते. दुसरं आहे पहिली महिला पंतप्रधान, तर तीही सगळ्यांना माहिती असेल, इंदिरा गांधी, आणि हे बऱ्याच वेळा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारलं जातं. तिसरं आहे पहिली महिला राज्यपाल. बघा मित्रांनो, ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तर ते आहे सरोजिनी नायडू हे. तर बघा, चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे पहिली महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित. हे दुसऱ्या राज्याचे आहे मित्रांनो. बघा, दोन्ही वेगळे वेगळे राज्याचे विचारलेले आहे आपलं, सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित. तर बघा, दुसरा प्रश्न आहे पहिली महिला मुख्यमंत्री, तर ते आहे सुचेता कृपलानी. पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आता हल्लीला तेच आहे मित्रांनो. तिसरं बघूया, पहिली महिला लोकसभा सभापती, तर ती आहे मीरा कुमार. आणि त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला, तर कोण? इंदिरा गांधी. तर आता बघा, पुढचे नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला, तर ती आहे मदर टेरेसा आहे. पहिली महिला मुख्य न्यायाधीश लीला सेठ. तर मित्रांनो, हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, म्हणून हे तुम्ही पाठच करून ठेवा. त्यानंतर आहे पहिली महिला निवडणूक आयुक्त VS रमादेवी. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयातील पहिली न्यायाधीश, तर ते आहे फातिमा बीबी. तर मित्रांनो, आज आपण भारताचा पहिला महिला याविषयी महत्त्वाची माहिती पाहिली. हे सर्व प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे एकदा पुन्हा नक्की रिवाईज करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच युजफुल व्हिडिओज तुम्हाला सतत मिळत राहतील. तुमच्या मित्रांपर्यंतही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कदाचित त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी ठरेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन आणि महत्त्वाच्या टॉपिकसोबत भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशाच्या दिशेने पुढे जात राहा. धन्यवाद.